कोणाचीच इच्छा नाहीये की मी माझा बर्थडे सेलिब्रेट करावा. तुझ्या सांगण्यावरून मी रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक केला आहे आणि सर्व मित्रांना इन्व्हाइटही करून टाकले. तू हे असं एक्सपेक्ट तरी कसं केलंस की मी बिना देव, अनुदामिनी किंवा छोटे साहेबांशिवाय बर्थडे सेलिब्रेट करेन? आईची अडचण मुलीच्या लग्नानंतर कुठे जमते. माझ्याबाबत जास्त विचार करायची गरज नाहीये. मी कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहीन. हे सिद्धिराजा, आता तुम्ही कोणती परीक्षा घेत आहात? अनेक अडचणींनंतर माझ्या आयुष्यात आनंदाचा ऋतू आला होता. पण अशी काय चूक झाली माझी की त्या आनंदाच्या ऋतूची दिशाच बदलली? हे सिद्धिराजा, माझी फक्त तुझ्याजवळ एवढीच प्रार्थना आहे की मला इतकी बुद्धी आणि शक्ती द्या जेणेकरून मी त्यांच्या या आव्हानाचा यशस्वीरित्या सामना करू शकेन. जय हिंद सर. जय हिंद सर. जय हिंद. बसा. सर, सगळी तयारी झाली आहे आणि काही जुन्या प्रपोजलचे डॉक्युमेंट्स बाकी आहेत. सगळं काम झालं आहे. जर तुम्ही फाईल बघितली असती तर. ती फाईल एका आठवड्यापूर्वीच माझ्या टेबलावर होती, जी मी ऑलरेडी वाचलेली आहे. असं? मला तर माहीतच नव्हतं. कसं माहीत पडेल? तुमची आपली पूर्ण एनर्जी ट्रान्सफर ऑर्डर काढण्यासाठीच लावली आहे. अहो सर, त्याचं काय, माझं ट्रान्सफर पण तर. तुमची ट्रान्सफर ऑर्डर येईल, पण मी हेच सांगेन की सर्वप्रथम तुम्ही आपल्या कामाने ओळखले जाल तर चांगलं आहे. येस सर. मी आजच निघेन. यासाठी माझ्या ऑफिसची जेवढीही पेंडिंग कामं आहेत ती प्लीज लवकरात लवकर संपवा. आणि हो, मला अपडेट नक्की करत राहा. तर सर, तुम्ही गावात राहाल की? हो, मी काही दिवस गावातच राहणार आहे. तिथे सुद्धा खूप काही अर्धवट राहिलंय जे मला सेट करायचंय. सर, आता तर लग्नाची तयारी पण करावी लागेल. हो. तर सर, अहो मला तर नक्कीच यावं लागेल ना मग. तर सर, जोपर्यंत मग ते ट्रान्सफर होत नाही तर मी सुट्टी. तुम्ही पुन्हा त्याच गोष्टीवर आलात. आताच तर मी तुम्हाला. सॉरी सर, ते काय आहे की सरकारी माणूस असल्यामुळे विसरायचा आजार तर होतोच ना. पण आता तुम्हाला बदलायला हवं. तुम्ही सरकारी माणूस नाही आहात, तुम्ही एक जनमाणूस आहात. तुम्ही जनतेचे सेवक आहात. हो सर. आणि तसंही मी माझ्या लग्नाचं इन्व्हिटेशन तुम्हाला पाठवून देईन, तेव्हा तुम्ही गावाला या. ठीक आहे सर. एक कागदानं पेन मागवला होता. 20 मिनिटं झाली मला भुंकून आणि या पोरीचा तर काय पत्ताच नाही. मालिनी, मालिनी, येते आई. मालिनी.
आले ना. किती ओरडतेस, कान पिकतात. माझंही डोकं पिकत. अगं तुला एक काम करायला सांगितलं होतं तर करतेस. घेऊन आले तुझा कागद आणि पेन. सांग काय लिहायचंय. लिहायचं काय हाय? पाहुण्यांची नावं लिही आणि आधी एकदम जवळच्यांची नावं लिही ज्यांना तुझ्या लग्नात बोलवायचं आहे. अच्छा, तर तू यासाठी मागवला होतास कागद आणि पेन? नाही, मला PhD करायची आहे ना म्हणून मागवलं होतं. आई, तुला ना नेतागिरीच्या लाईनीत असायला हवं होतं. कमेंट म्हणजे खूप चांगली करतेस तू. बरं ते समजा आता राहू द्या, आता नावं लिही आणि आधी आपल्या जवळच्या नातेवाईकांची नावं लिही. कोण आहेत आपले सखे नातेवाईक? कधी त्यांना घरी येता जाता तर पाहिलं नाही. सगळे नावाचे आहेत आई. कोणाला बोलवायची काहीच गरज नाहीये. मी सगळ्यात आधी अनुदामिनी ताईचं नाव लिहिते. अगं लिही, पण तिच्या सासरे बुवांचं नाव लिही, अनुदामिनीचं नाही. आणि हो, तुझे मोठे मामा आणि त्यांच्या दोन्ही पोरींची पण नावं लिही. अगं ती भली माणसं आहेत, कधी कधी विचारपूस करत असतात फोन करून. होय, रोशनच्या आईचं नाव नक्कीच लिही, त्यांना आठवणीने बोलवायचं आहे. ठीक आहे, तू एक काम कर. तू जाऊन तुझं काम संपव. मी लिस्ट बनवते, मग तुला दाखवते. जर एखादं नाव राहिलंच तर तू सांग मला. ठीक आहे. अच्छा, एक गोष्ट सांग. तू दीदीच्या ऐवजी तिच्या सासऱ्यांचं नाव का लिहायला सांगितलंस? दीदी तर मुंबईहून येईल आणि तिच्यासोबत भाऊजी येतील ना. तर त्या लोकांना तर वेगळं सांगावं लागेल ना आई. अनुदामिनीचं नाव नाही लिहायचं आहे तर त्याचं काही कारण असेलच ना. काय कारण? अनुदामिनी तुझ्या लग्नात नाही येणार. अगं झालंय काय तुला? अशी काय बडबडतेस तू? अगं मी वेड्यासारखं नाही बोलत आहे, योग्य बोलते आहे. अनुदामिनी तुझ्या लग्नात नाही येणार, बस. वहिनी, तुला माहितीये पांडेजी आपल्यापेक्षाही 2 पावलं पुढे आहेत. का? काय झालं? अगं त्या लोकांनी तर पहिल्यापासून नॅन्सीवर पाळत ठेवण्याची गँग बनवली आहे. ते कोण आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये? मंगेश आणि त्रिपाठी. ती लोक नॅन्सीवर पाळत ठेवत आहेत. वहिनी, मी पांडेला सगळं काही सांगून टाकलंय. हे तर खूप चांगलं झालं. तशी मंगेशने तर आधी सुद्धा माझी खूप मदत केली आहे. पांडेजी सांगत होते. तू चहा घेणार आहेस ना? हो नक्कीच. कप काढून दे ना. अरे मंगू, ऐक बाळा, जो संशय आम्हाला होता ना तोच संशय अनुदामिनी बाईसाहेब आणि मनोहर दिदीचा निघाला. अरे नॅन्सीचा काही लय मोठा गेम आहे, समजलास? पण बाईसाहेबांनी आम्हाला लय मोठी सूट दिली आहे. अरे हो, ही तर खूप चांगली खबर आहे. पण हो, काल छोटे साहेब लय अपसेट होते. अरे त्या नॅन्सीची हिम्मत तर बघा ना. छोटे साहेबांना पार्टीत इन्व्हाइट केलं त्यांनी. अरे लय मोठी खेळाडू आहे ती. मला वाटतंय की देवसाहेब आणि छोटे साहेब दोघांनाही आपल्या जाळ्यात पटवते ती. अरे पण पटवते की अडकवते? अरे ठीक आहे बाबा, तू समजलास ना. बरं आता हे सांग की पुढची बातमी काय आहे? अरे बातमी काय सांगू गाड्या. काल तिनं आपली बर्थडे पार्टी सेलिब्रेट पण केली नाही. आणि तिची ती फ्रेंड आहे ना शेली, अरे शिखा नाव आहे तिचं, आधी आपल्या कंपनीत जॉब पण करायची. अरे तिची जन्मकुंडली सोड, आता हे सांग की पुढं काय झालं? अरे व्हायचं काय सांगू आता.
काल तिचं भांडण झालं ना आणि नॅन्सीनं तिला घरातून बाहेर काढलं. अरे यार मला तर पहिलंच माहित होतं. दयामया नाही तिला. मग काय झालं? अरे मग काय गाड्या, ती तर डोक्याने चटकलेली आहे, तुला तर माहीतच आहे ना. आणि तसंही कोणीच नाहीये तिचं, फक्त एक जुना वकील आहे जो तिची नेहमीच बाजू घेतो. आता ती असं का करते ते तर कळलं पाहिजे गाड्या. अरे मग माहिती काढ की कोणी थांबवलंय तुला. अरे तुला माहित नाही अनुदामिनी बाई साहेब त्याच्यामुळं लयच डिस्टर्ब असतात. आणि तुला माहितीये का त्या तर त्याला भेटायला पण गेल्या होत्या. हं? काय म्हणतोस मॅडम, भेटायला गेली होती? अरे हो. का? अरे त्याच्या वाढदिवसाला ऍडव्हान्स शुभेच्छा द्यायला. अरे तुला नाही समजणार पण तरी सुद्धा मी तुला समजावतोय काय की त्याला इनडायरेक्टली धमकी द्यायला गेल्या होत्या. समजलास? बेटा बाईसाहेब तर त्याला चॅलेंज करून आल्या. आता मला काहीतरी कमाल दाखवायची. कमाल तर गाड्या आपण आत्ताच करून दाखवू. हे विचार की देवसाहेब कुठे आहेत? अरे हा, अरे पांडे, ते देवसाहेब कुठे आहेत? बेटा देवसाहेबांचं असं आहे की देवसाहेबांना म्या काल डोमेस्टिक एअरपोर्ट वरनं रिसीव्ह केलं आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट वर सोडलं. मला असं वाटतं या साहेब काहीतरी मोठा प्लॅन करतायत. मोठा प्लॅन? अरे या मोठ्या गोष्टी आहेत तुला नाही समजणार. विदेशी गेलेत साहेब. विदेश? अरे जास्त बडबड करू नकोस, कामावर लक्ष दे. चल ठेव फोन. बरं मग पांडे, नंतर बोलतो बरं का. चल ठेवतो. हा चल. भाऊ मंगेश, हा मामला काय हो? मामला लय गंभीर आहे गाड्या. डोळे कान नाक सर्व उघडे ठेवावे लागतील. हो हो, सगळं उघडे ठेवूया. तू मला ओळखतोच मी कसा आहे. नाही 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 नाही, आय कांट बिलीव्ह दिस. देव असं कसं करू शकतो? आपल्या बिझनेस कंपनीला डॅमेज करण्यासाठी देव दुसरी कंपनी कशी जॉईन करू शकतो? व्हॉट नॉनसेन्स. मला देवला समजावावं लागेल. देव आपली बिझनेस स्ट्रॅटजीज, पॉलिसीज, ट्रिक्स सगळंच जाणतो आणि याचा सरळ सरळ फायदा आपल्या कॉम्पिटिटर्सना होईल. आणि ते आपले कॉम्पिटिटर्स नाहीत तर अरायव्हल सुद्धा आहेत. विल हॅव टू स्टॉप देव. याची काही गरज नाहीये. काही गरज नाहीये का? जर तू देवला आपल्या कंपनीत परत आणू इच्छितोस तर तुला देवला ते सर्व काही करू दिलं पाहिजे जे तो आता करत आहे. तुम्हाला असं का वाटतं की तू आपली कंपनी पुन्हा जॉईन करणार? ही हॅज अ गुड ब्रेन. तो आपल्या प्रत्येक चुकीतून काही ना काहीतरी शिकतो. देवला आपल्याला समजवावं लागेल. तो जे काही हे करत आहे ते त्याच्या जीवनातली सगळ्यात मोठी चूक आहे. नॅन्सीच्या क्रेसमध्ये कॉम्प्रोमाइज करून त्याने खूप मोठी चूक केली आहे. पण आता तो जे काही करतोय ते फक्त तुला कमी लेखण्यासाठी आणि अनुदामिनीला हे जाणीव करून द्यायला की शी डज नॉट एक्झिस्ट फॉर हिम. पण हे या सगळ्यांचा निकाल काय लागणार? वेट अँड वॉच.
पांडेजी, पांडेजी. वय बाईसाहेब. बाईसाहेब लवकर टिफिन बनवून द्या. साहेब आज शूटिंग वर आहेत. मला लवकर टिफिन घेऊन जायला हवं, नाहीतर बिचारे शूटिंगचं जेवण घेऊन बसतील. आणि शूटिंगचं जेवण तर बाईसाहेब लय बेकार असतं. हा घ्या टिफिन. याआधी की साहेब शूटिंगचं जेवण जेवायला सुरुवात करतील, फटाफट जाऊन त्यांच्यापर्यंत पोचवा. आणि हो, गाडी आरामात चालवा हा. पांडेजी, काय झालं? काय विचार करताय? सगळं ठीक आहे ना? वय बाईसाहेब सगळं ठीक आहे. ते काय की टिफिन पाहून मी फ्लॅशबॅक मध्ये निघून गेलो. बरं बरं, पण हा टिफिन तुम्हीच घेऊन जायचंय. हे घ्या. ठीक आहे, पण घेऊन कुठं जायचंय? साहेब तर परदेशी गेलेत. हो, हा तुमच्या साहेबांसाठी नाहीये, हा दुसऱ्या साहेबांसाठी आहे. हा घ्या. दुसरे साहेब? अच्छा, छोट्या साहेबांसाठी आहे का? अरे नाही, हा छोट्या साहेबांसाठीही नाहीये. मग तिसरे साहेब कोण आले आता? पांडेजी, इतका विचार नका करू तुम्ही. तुम्हाला ऍड्रेस लिहून देतेय ना. हा घ्या. आता हे तिसरे साहेब कोण असू शकतात? हा घ्या पत्ता. हे तर कलेक्टर साहेबांचं नाव आहे. हो, कलेक्टर साहेब. ते एका शाळेचं उद्घाटन करायला वसईला येत आहेत ना, तर तुम्हाला तिथेच जाऊन हा टिफिन द्यायचा आहे. ठीक आहे? ठीक आहे, तर मग मी हा टिफिन घेऊन जातो आणि त्यांना जेवायला वाढून टिफिन परत घेऊन येईन. हो हो, नक्की घेऊन या. तर मग मी चलतो हं. लवकर जा पांडेजी. अहो तुमचा टिफिन तर हिट आहे, हिट. साहेबांना माझ्या हातचं जेवण आवडलं का? म्हणजे ते काही बोलले का माझ्यासाठी? साहेबांना हो लय आवडलं. तुमच्या हातचं जेवण साहेबांना खरंच लय आवडलं. काजल, ऐकलंस तू पांडेजी काय बोलले? त्यांना माझ्या हातचं जेवण आवडतंय. वय ताईसाहेब, मी म्हणलं नव्हतं खाण्यासोबतच तुमचं कौतिक बी करायला लागतील ते. आज मी खूप खुश आहे काजल. वय ताईसाहेब. जर तू देवला आपल्या कंपनीत परत आणू इच्छितोस तर तुला देवला ते सर्व काही करू दिलं पाहिजे जे तो आता करत आहे. नॅन्सीच्या क्रेसमध्ये कॉम्प्रोमाइज करून त्याने खूप मोठी चूक केली आहे. पण आता तो जे काही करतोय ते फक्त तुला कमी लेखण्यासाठी आणि अणुदामिनीला हे जाणीव करून द्यायला की शी डज नॉट एक्झिस्ट फॉर हिम. हा दीपा, बरं झालं तू कॉफी आणलीस. आणि जर मी कॉफी घेऊन आले नसते तर विचार करता करता संध्याकाळ झाली असती. असं काही नाहीये. दादा, तू स्ट्रेस मध्ये अजिबात चांगला दिसत नाहीस. ओके, आता ठीक आहे. काय दादा, तुला तर स्ट्रेसला हाईड करताही येत नाही. कदाचित कॉफी घेतल्यानंतर सगळं काही ठीक होईल. छान. तुम्ही डॅडीचं म्हणणं ऐकलं पाहिजे. देन एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. कुठलीही गोष्ट यू मस्ट मॅरी नाव.
हो म्हणून नाही चालणार. आता तुम्हाला यासाठी तयार व्हावं लागेल दादा. ओके ओके. डॅड कुठे आहेत? ही जस्ट लेफ्ट. पण तुम्ही टॉपिक चेंज करू नका. तुम्ही कोणाचंच नाही ऐकत. खूप जास्त आपली मनमानी करायला लागलात. नाही दीपा, असं काही नाहीये. पण हो, मला माहिती आहे उशीर होतोय. उशीर होतोय नाही दादा, उशीर झालेला आहे. हो, उशीर झालाय. हम्म. आय डू समथिंग अबाउट इट व्हेरी सून. Yes. अगं तुझ्या रागावण्याने ना मी माझा निर्णय बदलणार नाही. मी अनुदामिनीला लग्नात बोलवत नाहीये, याचं काही ना काहीतरी कारण असेलच ना. अगं ती काही परकी नाही, माझी मुलगी आहे. आणि तुला चांगलंच ठाऊक आहे की तिची या घरात काय किंमत आहे ते. अरे तू काय विचार करून बोलतेस की तिला लग्नात नाही बोलवायचं? अगं तुला सांगायचं होतं तर आधीच सांगितलं नसतं का? आणि बघ कशी पटर माझ्याशी वाद घालतेस. जर तू मला कारण नाही सांगितलंस ना, तर लक्षात ठेव, मी या घरात लग्न सरायचं एकही काम पुढे सरकू देणार नाही, समजलं?